तर आपल्या FY BComच्या व्यापारी भूगोल नावाचा जो आपला विषय आहे, त्याच्या सिलेबसमध्ये जो तिसरा टॉपिक आहे तो आहे साधन संपत्तीचा. तर साधन संपत्तीमध्ये आर्थिक साधन संपत्ती म्हणून आपल्याला मुख्यत्वे बघायचे आहे, कारण आपला जो चौथा टॉपिक आहे तो चौथा टॉपिक आपला मानवी साधन संपत्तीचा आहे. आज आपण फक्त आर्थिक साधन संपत्तीचा विचार करणार आहोत. तर त्यामध्ये आज आपल्याला बघायचं आहे जलसंपत्ती. आता तुम्हाला मागे मी सांगितलं होतं की पृथ्वीवर जेवढं पाणी आहे, जर आपण असं गृहीत धरलं की पृथ्वीवर 100% पाणी आहे, तर त्या 100% पाण्यामध्ये साधारणपणे 97% पाणी हे समुद्रात आहे, महासागरामध्ये, बरोबर आहे की नाही? आणि हे पाणी खारट आहे, म्हणजे त्याचा मानवाला फारसा काही उपयोग होत नाही, म्हणजे डायरेक्ट उपयोग होत नाही. तसा आपल्याला त्याचा उपयोग त्या पाण्याचा कुठे होतो? मासेमारीसाठी होतो, जलवाहतुकीसाठी होतो, पण मानवी वापरासाठी मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही, म्हणजे पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी वगैरे. त्याच्यानंतर साधारण 2.1% पाणी हे बर्फाच्या स्वरूपात आहे, जे दोन्ही ध्रुवांवर आहे, आणि जे मोठे मोठे उंच उंच पर्वत आहे त्यांच्या शिखरावर ते पाणी आहे, तर ते बर्फाच्या स्वरूपात गोठलेले आहे, ते पण आपल्याला उपलब्ध नाही आहे. आता उरलेलं जे पाणी आहे त्यामध्ये काही पाणी जमिनीच्या पोटात आहे, ज्याला आपण भूजल म्हणतो किंवा भूमिगत पाणी म्हणतो. ते पण आपल्याला फारसं उपलब्ध नसतं. काही प्रमाणात आपण विहिरीतून, कूपनलिकेतून तो काढतो, मात्र बरंचसं पाणी अजूनही भूजल म्हणून जमिनीच्या पोटामध्ये आहे. मग उरलेलं साधारण जे 0.5% पाणी आहे तेच आपल्याला नद्यांमध्ये, तलावांमध्ये, सरोवरांमध्ये, तळ्यांमध्ये आढळतं, आणि ते पाणी आपण वापरू शकतो. आता मानवाने त्या पाण्याचं देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण केलंय, म्हणजे ते पण पाणी आता फारसं आपल्याला वापरायला शिल्लक नाही. म्हणजे जलसंपत्ती इतकी महत्वाची संपत्ती असून देखील, आणि अगदी कमी प्रमाणात आपल्याला उपलब्ध असून देखील आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो आहोत. तर सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही साधन संपत्तीचा अभ्यास करता, मी तुम्हाला जेव्हा व्याख्या शिकवली त्यावेळेस आपण बघितलं की साधन संपत्ती कशाला म्हणायचं, तर मानवाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे उपयोगी पडणारे जे पण पदार्थ असतील, जे पण घटक असतील पृथ्वीवरचे, त्यांना आपण साधन संपत्ती म्हणतो. आता या साधन संपत्तीच्या व्याख्येनुसार पाण्याचे आपल्याला कोणकोणते उपयोग आहेत असं जर आपण बघितलं, त्या दिवशी आपण थोडासा आढावा घेतला होता, थोडी चर्चा केली होती. तर त्यामध्ये मुख्यत्वे सगळ्या सजीवसृष्टीला पिण्यासाठी पाणी लागतं, मानवालाही पिण्यासाठी पाणी लागतं, स्वच्छतेसाठी पाणी लागतं, घरगुती कामांसाठी पाणी लागतं, धुणं धुणे, भांडे घासणे वगैरे यासाठी. त्याच्यानंतर मनोरंजनासाठी पाणी लागतं. तुम्ही जर शहरांमध्ये गेला तिथं कारंजे असतात, काही ठिकाणी पाण्यापासून वेगवेगळ्या कलाकृती तयार केलेल्या असतात, वेगवेगळे आकार असतात हौदांचे वगैरे, आणि त्याच्यातून मानवी मनाला आनंद मिळतो, म्हणजे मनोरंजनासाठी पाणी वापरलं जातं. आणि इंडस्ट्रीसाठी म्हणजे उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. त्यामध्ये रसायनांचे उद्योग, ज्याला आपण केमिकल इंडस्ट्री म्हणतो, त्याच्यानंतर आयर्न अँड स्टील इंडस्ट्री म्हणजे लोह पोलाद उद्योग असेल किंवा सगळ्या धातूंचे उद्योग असेल, त्याच्यानंतर कोल्ड ड्रिंक तयार करण्याचे कारखाने असतील, मद्य निर्मितीचे काही कारखाने असतील, या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. अजून कशाला पाणी लागतं, तर शेतीसाठी पाणी लागतं. शेती आणि पशुपालन हे मानवाचे अगदी पूर्वापार चालत आलेले व्यवसाय आहे, आणि जे पाण्याशिवाय शक्य नाही, म्हणजे त्याच्यासाठी देखील पाणी लागतं. त्याच्यानंतर पाण्यापासून आपण जलविद्युत निर्मिती करतो, म्हणजे एखाद्या धबधब्याच्या ठिकाणी जेव्हा उंचावरून पाणी पडतं त्या ठिकाणी, किंवा धरणामध्ये पाणी अडवून तिथून एखाद्या बोगद्याद्वारे पाणी बाहेर सोडून त्याच्यावर डायनामो यंत्र बसवून आपण वीज निर्मिती करतो, त्याला आपण जलविद्युत म्हणतो. जलविद्युत निर्मितीसाठी देखील पाणी लागतं. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पाण्याची गरज असते. हे झाले पाण्याचे उपयोग. काही वेळा शॉर्ट नोटला येऊ शकतो. पाण्याची निर्मिती ही जलचक्राद्वारे होत असते. नैसर्गिक जलचक्र आहे, म्हणजे जे समुद्र, नदी, सरोवर इथल्या पाण्याची वाफ होते उष्णतेमुळे, त्याला आपण बाष्पीभवन म्हणतो. ही वाफ हलकी असल्यामुळे वर जाते, वातावरणात थंडावा असल्यामुळे त्याचं बारीक बारीक जलकणात रूपांतर होतं, ढगांची निर्मिती होते. आणखी ते जलकण मोठे झाले की पावसाच्या रूपाने पृथ्वीवर सगळीकडे ते पडत असतात.
पुन्हा पडलेलं पाणी काही जमिनीत मुरतं, काही नदी नाल्यांद्वारे पुन्हा समुद्रात येऊन मिळतं आणि पुन्हा तिथं बाष्पीभवन होते. तर अशा रीतीने हे जलचक्र चालू असतं आणि त्याच्यामधून पाण्याची निर्मिती होत असते. पाण्याला अक्षय साधन संपत्ती म्हणतात. अक्षय म्हणजे जी संपू शकत नाही किंवा अविनाशी साधन संपत्ती म्हणतात किंवा पुनर्नवीकरणीय साधन संपत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा निर्माण होणारी साधन संपत्ती असंही म्हणत असतात. तर ही जी जलसंपत्ती आहे, मग या जलसंपत्तीचा ऱ्हास कोणत्या कोणत्या कारणामुळे होतो हा एक छोटासा मुद्दा असतो की त्याला आपण जलप्रदूषण असंही म्हणतो. तर दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते, लोकांना पाण्याची गरज वाढते, मात्र तेवढ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता नाही. जगात मोठमोठी युद्ध उरायली पाण्यावर, दोन देशांमध्ये संबंध बिघडत आहेत, नुसते देशांमधले नाही तर राज्यांमधले देखील संबंध बिघडत आहेत. कावेरी पाणी वाटप जो तंटा आहे त्याच्यामध्ये तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यामधले संबंध बिघडलेले आहेत. कृष्णा नदीच्या पाणी वाटपावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये संघर्ष असतात. अशा प्रकारे छोटे छोटे संघर्ष हे चालूच असतात. आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात जर तुम्ही बघितलं तर ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावरून चीन आणि भारत यांच्यामध्ये संघर्ष आहे. नंतर पंजाबातल्या ज्या नद्या आहेत त्या सिंधू नदी आणि बाकीच्या नद्या त्यांच्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष आहे. तर असे हे संघर्ष पाण्यावरून सुरू असतात. याचं कारण माणसाला पाणी कमी पडते. माणसाला पाणी कमी पडते, पाण्याचं सतत प्रदूषण होतंय, तर ते कोणत्या कोणत्या कारणामुळे होते. तर घरातील जे सांडपाणी आणि मैला पाणी असतं ते बऱ्याच वेळा प्रक्रिया न करता तसंच नद्यांमध्ये सोडून दिलं जातं, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण होतं. पूर्वीच्या काळी 50 वर्षापूर्वी नदीचं पाणी तुम्ही पिऊ शकत होते, हाताने उंजळी निघून पिऊ शकत. आता कोणत्याच नदीतलं पाणी आपण पिऊ शकत नाही, इतक्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. त्याच्यानंतर ज्या इंडस्ट्रीज आहे, मोठे मोठे उद्योग आहे, यांनी सुद्धा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. मात्र हे वापरलेलं पाणी ज्यावेळेस प्रदूषित होतं तर ते जेव्हा नदीला सोडलं जातं तर त्यावेळेस त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्यातली घातक द्रव्य बाजूला काढून मग ते पाणी सोडणं अपेक्षित आहे. मात्र बरेचसे कारखाने अशी प्रक्रिया करत नाही आणि या कारखान्यांवर जे देखरेख करणारं प्रदूषण नियंत्रण बोर्ड आहे, मंडळ आहे, ते पण फारशी कारवाई करत नाही. त्याच्यामुळे सर्रास पाणी सोडून दिलं जातं. आज गंगा नदीचं प्रदूषण, गोदावरी नदीचं प्रदूषण, यमुनेचं प्रदूषण, सारखे वेगवेगळे कोर्ट निकाल देते, सरकार वेगवेगळे कायदे पास करते, हजारो कोटी रुपयाची तरतूद करते, मात्र तरी नद्या प्रदूषित होण्याचं काही थांबत नाही. कारण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते. हे पण एक महत्त्वाचं कारण आहे की कायद्याची अंमलबजावणी न होणे किंवा ज्या संस्थांना प्रदूषण नियंत्रणासाठी ठेवले त्या फारशा सक्षम नसणे, त्यांच्यामध्ये तेवढी ताकद नसणे, त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही लक्ष ठेवायला. तर या सगळ्या गोष्टींमुळे प्रदूषण वाढते. याच्या व्यतिरिक्त काही वेळा समुद्र तळावर जर अणुचाचणी केली, अणुस्फोट केली किंवा एखाद्या अणुऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये बिघाड झाला, स्फोट झाला, तर त्याच्याने देखील जलप्रदूषण घडू शकतं. तर जपानमध्ये फुकुशिमाची जी दुर्घटना आहे तिथं एक अणुऊर्जा निर्मिती केंद्र होतं, पण त्यावेळेस तिथं सुनामी आली तर त्या सुनामीमुळे ते नष्ट झालं. तर बरंचसं तिथलं पाणी जे त्याच्यामध्ये किरणोत्सर्जन असतं, किरणोत्सर्गी द्रव्य असतात, तर ते सगळं पाणी समुद्रात मिसळून त्याच्यापासून प्रदूषण झालं. बरेचसे रासायनिक खत निर्मितीचे कारखाने आहेत, त्यांच्यापासून देखील जे दूषित द्रव्ये किंवा केमिकल इंडस्ट्रीमधून निघणारे दूषित द्रव्ये ते पण नद्यांमध्ये सोडले जातात. शिवाय आपण शेतीमध्ये आधुनिक शेती करण्यासाठी फवारणी करतो रोपांवर, कीटकनाशक फवारतो, तणनाशक फवारतो, त्याच्यानंतर रासायनिक खतं देतो. काय होतं, ते ज्यावेळेस पावसाचं पाणी पडतं तर त्या औषधांचे जे बारीक बारीक कण असतात किंवा त्याचे जे उरलेले भाग असतात ते सगळे पाण्यात मिसळतात आणि वाहत्या पाण्याद्वारे नद्यांमध्ये, तलावांमध्ये, तळ्यांमध्ये जातात आणि ते पाणी प्रदूषित करतात. तर अशा अनेक घटनांमुळे पाण्याचं प्रदूषण होत असतं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, सजीवांना वेगवेगळे आजार होतात, मुख्यतः पचन संस्थेचे आजार होतात, पोटाचे विकार होतात, काही ठिकाणी कॅन्सर देखील होऊ शकतो. त्याच्यानंतर जर दूषित पाणी तुम्ही वनस्पतींना दिलं तर वनस्पतींवर त्याचे परिणाम होतात. काही वेळा जमीन नापीक बनते. दूषित पाणी जर तुम्ही शेतजमिनीला दिलं किंवा क्षारयुक्त पाणी शेतजमिनीला दिलं तर ते नापीक होण्याची शक्यता असते. तर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे जलप्रदूषण होऊ न देणे हे फार महत्वाचं आहे. काय केलं पाहिजे की ज्याच्याने जलप्रदूषण होणार नाही.
तर सर्वप्रथम पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे. नुसतं जलप्रदूषण नाही, पाण्याचा वापर देखील कमी केला पाहिजे. जेवढी आपण साधन संपत्ती वाचवतो तेवढी ती निर्माण करतो असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे पाण्याचा वापर हा योग्य प्रमाणात केला पाहिजे. एखादा व्यक्ती जर 4 बादल्यांनी आंघोळ करत असेल तर 2 बादलीत आंघोळ होऊ शकते, 1 बादलीत आंघोळ होऊ शकते. तर तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी कमी वापरू शकता. महाराष्ट्राचा विचार केला तर काही भाग असा आहे की जो खूप पाणी वापरतो आणि काही भाग असा आहे की जिथं प्यायला देखील पाणी मिळत नाही. तर ही खूप वाईट परिस्थिती आहे. जो मराठवाडा विदर्भाचा भाग आहे तिथे प्यायला पाणी मिळत नाही आणि कोकणचा भाग किंवा पश्चिम महाराष्ट्राचा भाग इथं बऱ्याच ठिकाणी पाण्याची नासधूस होऊन जाते आणि मग हे टाळायला पाहिजे. तर आपल्याला जेवढी गरजेचं आहे तुम्ही कुठेही जा ही सवयच लावून द्यायची. पाणी जरी मोठ्या प्रमाणात असले तर आपल्याला ती सवय पाहिजे. बरोबर आहे. आपण पाहुण्यांना देखील एक ग्लासभर पाणी देतो, तो एक घोट पितो, बाकीचं सगळं फेकून दिलं जातं. तशा छोट्या छोट्या गोष्टीतून पाण्याची बचत करणं फार महत्वाचं आहे. शेतीला पण पाण्याची बचत झाली पाहिजे. आपल्याकडे कोणती पद्धत आहे शेतीला पाणी देण्याची? डायरेक्ट मोटारीतून पाणी पाईपातून बाहेर पडतं आणि डायरेक्ट आपण खुल्या पद्धतीने शेतामध्ये सोडून देतो, ओळाद्वारे, चारीद्वारे, आणि त्याच्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासधूस होते. त्याच्याऐवजी तुषार सिंचन, ठिबक सिंचन अशा आधुनिक तंत्रांचा वापर केला पाहिजे. जेवढी गरजेचं आहे तेवढंच पाणी दिलं पाहिजे. नुसतं पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणून द्या असं नाही करायला पाहिजे. किंवा कमी पाण्यावर जे रोपं येतात, जे पिकं येतात अशा पिकांची लागवड केली पाहिजे. कमी पिकावर पाण्यावर येणाऱ्या. आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळी परिस्थिती असते आणि तरी आपल्याकडे ऊसाचं उत्पादन जास्त आहे. ऊसाला खूप पाणी लागतं. तर जे कमी पाण्यावर येणारी पिकं आहे ती घेतली गेली पाहिजे. याच्यासाठी पण नियोजन, प्लॅनिंग याची खूप गरज आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्री जी आहे, उद्योग, त्याच्यातून जे पाणी बाहेर पडतं, जे दूषित पाणी बाहेर पडतं त्याच्यावर प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे. ती प्रक्रिया करून त्याच्यातून घातक द्रव्य काढून मग ते पाणी जर तुम्ही सोडलं नद्यांमध्ये वगैरे तर त्याचा उपयोग होऊ शकतो. किंवा त्या पाण्याचा दुसरा काही उपयोग करता येईल का? जलविद्युत निर्मितीसाठी उपयोग करता येईल का? स्वच्छतेसाठी उपयोग करता येईल का? तर हा विचार केला पाहिजे. असे जर तुम्ही वेगवेगळे उपाय केले तर त्यापासून जलप्रदूषणाचा धोका कमी होऊ शकतो. इव्हन आपल्या वाहनांची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही बघा वाहनांमधून काही वेळा ऑइल ठिबक होतं खाली, पावसाळ्यात बघा तुम्ही ओल्या रस्त्यावरती दिसतं. तर वाहनातून वेळच्या वेळी जर त्याची चेकिंग केली तर त्याच्यातून हे जे गळती होते इंधनाची किंवा ऑइलची ती टाळली जाते. किंवा समुद्रावर काही वेळा खनिज तेलाची वाहतूक करणारे जे जहाज आहे त्यांना अपघात होतात, त्याच्यातून गळती होते, त्याच्याने समुद्रातील पाण्याचं प्रदूषण होतं. त्याचा जलचरांवर खूप परिणाम होतो. माशांवर व इतर जलचरांवर खूप परिणाम होतो. त्यांची संख्या कमी होऊन जाते. काही वेळा औष्णिक विद्युत केंद्रातलं जे पाणी बाहेर पडतं त्याचं टेम्परेचर वेगळं असतं, उष्ण असतं. त्याच्याने देखील काही जलचरांवर, जलवनस्पतींवर परिणाम होत असतो. तर थोडक्यात काय की ही जी जलसंपत्ती आहे ही आपण अगदी व्यवस्थित वापरली पाहिजे. तिचा प्लॅनिंगने वापर केला पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढ्यांना देखील ती जलसंपत्ती उपयोगात येऊ शकेल. ठीक आहे.